आपण पाहताय तेज वार्ता न्यूज नेटवर्क। आष्टी नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने प्रथमच बाजी मारली आहे। यामध्ये प्रभाग क्रमांक 17 मधून अत्यंत सामान्य कुटुंबातील उमेदवार, कुठलाही राजकीय वारसा नसलेला एक सामान्य पाणी वाटप करणारा उमेदवार महादेव शिखरे यांना मतदारांनी निवडून दिलाय। त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 11 मधूनही कुठलाही राजकीय वारसा नसलेला अत्यंत सामान्य कुटुंबातील उमेदवार नाझीम शेख या युवकाला मतदारांनी निवडून दिला आहे। नाझीम शेख यांनी कोरोनाच्या कालावधीमध्ये गरीब कुटुंबातील व्यक्तींना मोठ्या प्रमाणात मदत केली आहे व अडीअडचणीत खूप मदत केली आहे। त्या कामाची पावती नाझीम शेख यांना मतदारांनी दिली आहे। यांच्याशी खास संवाद साधला आहे आमचे तेज वार्ताचे प्रतिनिधी संदीप जाधव यांनी। तर पाहूयात। आष्टी नगरपंचायत निवडणूक प्रभाग क्रमांक 11 मधून विजयी उमेदवार झालेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शेख नाझीम रशीद आपल्यासोबत आहेत। जाणून घेऊया आपण त्यांच्याकडून थोडक्यात माहिती। काय सांगणार आहात तुम्ही? तुम्हाला बाळासाहेब आजबे काकांनी तुमच्यावर विश्वास टाकला आणि तुम्हाला प्रभाग क्रमांक 11 मधून उमेदवारी दिली आणि त्या प्रभाग क्रमांक 11 मधून तुम्ही विजयी झालात, काय सांगणार आहात? माझ्यावर आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी विश्वास टाकून मला उमेदवारी दिली, त्याबद्दल मी सर्वप्रथम आदरणीय काकांचे आभार व्यक्त करतो। आणि माझ्यासाठी जीवाचं रान करणारे जे सर्व माझे मित्रपरिवार आहेत किंवा प्रभागातील ज्येष्ठ थोर किंवा युवा माझे जे सहकारी आहेत, त्यांनी माझ्या विजयासाठी खूप असं कष्ट केलं। मी त्यांचेसुद्धा आभार व्यक्त करतो। आणि प्रभाग क्रमांक 11 मधील सर्व मतदारांनी माझ्यावर खूप मोठा असा विश्वास टाकून मला विजयी केलं आहे आणि नगरपंचायतमध्ये मला काम करण्याची संधी दिली। नक्कीच येणाऱ्या काळामध्ये मी सर्व मतदारांच्या विश्वासाला खरा उतरून काम करेल, एवढंच मी या ठिकाणी सांगतो। आपला सरासरी किती मतांनी विजय झालेला आहे? समोरच्या उमेदवारापेक्षा मला म्हणजे मी 41 मतांचं मला मताधिक्यामध्ये लीड आहे। 41 मतांनी मी या ठिकाणी निवडून आलेलो आहे। येणाऱ्या काळामध्ये मतदारांचं कशा प्रकारे आपण प्रश्न सोडणार आहात? नक्कीच आदरणीय काकांच्या माध्यमातून प्रभागातील जे समस्या असतील, रस्ते असतील, लाईट, पाण्याची व्यवस्था, म्हणजे जे मूलभूत सुविधा आहेत ते सोडवण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे। एकंदरीत आपण पाहिलेलं आहे की आत्ताच नाझीम शेख यांनी सांगितलेलं आहे की काकांनी माझ्यावर विश्वास टाकलेला आहे आणि त्या विश्वासाला मी खरं उतरलेलो आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या मतदारांनी मला विजय केलेला आहे त्या मतदारांचं मी पूर्णपणे काम करण्यास समर्थन राहीन, असं यावेळी नाझीम शेख यांनी सांगितलेलं आहे। तेज वार्तासाठी संदीप जाधव, आष्टी। आष्टी नगरपंचायत प्रभाग क्रमांक 17 मधील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार महादेव शिखरे आपल्यासोबत आहेत। पहिल्यांदाच राष्ट्रीय काँग्रेस पार्टीने या आष्टी शहरामध्ये आष्टी नगरपंचायतमध्ये खातं खोललेलं आहे आणि अत्यंत सामान्य कुटुंबातला हा उमेदवार आहे। या उमेदवाराने कसल्याही प्रकारची कसल्याही पद्धतीत त्यांना कुठलाही राजकीय वारसा नसताना त्यांनी प्रभाग क्रमांक 17 मधून या ठिकाणी विजय झालेले आहेत। ते सरासरी 26 मतांनी विजय झालेले आहे। आपल्यासोबत आहेत ते, आपण त्यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। नमस्कार। काय सांगणार आहात तुम्ही? कशा पद्धतीने तुमचा विजय झाला? काय अडचणी आलेल्या आहेत तुम्हाला? मी आष्टी नगर पंचायत वार्ड क्रमांक 17 मधून विजय झालेला आहे। सर्वप्रथम मी सर्व माननीय मतदार बंधू भगिनी यांचे आभार व्यक्त करतो। मी इंडियन काँग्रेस पक्षाकडून मला तिकीट भेटलं आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की मला राजकारणामधलं माझा कोणताच वारसा नाही, तरीही मी विजय होऊन आलेलो आहे वार्ड क्रमांक 17 मधून। उद्या मतदारसंघाच्या अडीअडचणी त्यांचे जे काम आहेत ते कशा पद्धतीने सोडणार आहात तुम्ही? वार्ड क्रमांक 17 मधील जे काही लोकांची विकास कामं असतील ते प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करेल मी। आपला जो राष्ट्रीय काँग्रेस पार्टी हा जो पक्ष आहे हा येणाऱ्या काळामध्ये वाढीसाठी आपण कशा पद्धतीने प्रयत्न करणार आहात? हे पक्ष माननीय रजनीताई पाटील खासदार आहेत, त्या नंतर अध्यक्ष देशमुख साहेब, रवी काका ढोबळे यांच्या माध्यमातून पक्ष वाढण्यासाठी प्रयत्न मनापासून करेल। एकंदरीत आता आपण पाहिलेलं आहे की महादेव शिखरे यांनी सांगितलेलं आहे, मला कुठल्याही प्रकारचा वारसा, राजकीय वारसा नसतानाही मी प्रभाग क्रमांक 17 मधून
या ठिकाणी विजय झालेला आहे. मतदारांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि त्या विश्वासाचं ते नक्की सोनं करणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहेत. तेजवार्ता न्यूजसाठी संदीप जाधव, आष्टी.